हे सगळ्या गोष्टी ह्या होऊन गेलेल्या आहेत, ह्या करून दाखवलेल्या आहेत. पण एक गोष्टीवर मला जे सतत मुख्यमंत्री सांगत असतात की होय त्यांनी केलं, चुकीचं आहे, चुकीचं खोडून काढणार मी, ते म्हणजे कोस्टल रोड. आता राजसाहेब माझे काका असल्यामुळे थोडी लिबर्टी घेतो. तो फोटो आहे का? लाव रे तो फोटो. हे जिओ टेक्निकल सर्वेचं काम आहे. फडणवीस साहेब दिसतात का कुठे? जिओ टेक्निकल सर्वे म्हणजे जेव्हा काम होतं त्याच्या आधीची प्राथमिक तयारी करतो की खालती खोदताना दगड कुठचा असेल, किती खोलीवर जायला पाहिजे, माती कुठच्या प्रकारची आहे. मुंबईत खास करून बसॉल्ट रॉक लागतो. मी आहे, उद्धव साहेब आहेत, मला वाटतं देसाई साहेब दिसत आहेत, अजय मेहता साहेब दिसत आहेत, आणि आम्ही बोटीतून गेलो होतो. भाजपासारखं नव्हतं केलं की शिवस्मारक बांधायचं म्हणून बोटीतून जाऊन जलपूजन केलं आणि मुंबईकरांना फसवलं. असं कधीच केलं नाही, कधीही करणार नाही. हे काम आम्ही करून दाखवलेलं आहे. पुढचा फोटो आहे का भूमिपूजनाचा? हा भूमिपूजनाचा फोटो. दिसतात फडणवीस साहेब कुठे? चला, फडणवीस साहेबांना 3000 रुपये देतो. दिसतात का बघा? बिलकुल 100% देतो, 2 तासात देतो. हा भूमिपूजनाचा फोटो आहे. डिसेंबरमध्ये महाडेश्वर साहेब महापौर असताना केलेलं हे आपण भूमिपूजन आहे. विशाखाताई दिसत आहेत, सगळे दिसतात तिथे. आता ह्याच कार्यक्रमात भाजपाने बहिष्कार टाकला होता. स्वतःच्या कार्यक्रमावर कधी बहिष्कार टाकू शकतो का कोणी? पण हे भूमिपूजन आपण डिसेंबर 2018 साली केलं होतं. पुढचा फोटो आहे का? हे कोस्टल रोडचं टनल बोरिंग मशीनचं काम सुरू करताना आहे. मास्क आम्ही लावलेत, हुडी घालून कोणाच्या घरी गेलो नव्हतो, मास्क लावून आम्ही लोकांमध्ये कामं करत होतो. बोलतात ना बाहेर पडलो नाही. बघा पुढे जाऊया. हे टनलचं काम सुरू करताना अश्विनी भिडे जी आहेत, ज्या अधिकारी आहेत, त्या आता CMO मध्ये, आमच्या वेळी BMC मध्ये होते, चांगलं काम करणारे अधिकारी आहेत, त्यांच्या हस्ते उद्धव साहेबांनी ते बटन दाबून घेतलं. पुढे जाऊया. आणि हे ते टनल बोरिंग मशीन, ज्याचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे की आपल्या काळात आपण हे आणलेलं टनल बोरिंग मशीन आहे. आणि ह्याचं नाव मी मावळा दिलं होतं. मावळा, छत्रपती शिवरायांचा मावळा. जसं त्यांनी सह्याद्रीमध्ये काम केलं तसं आपल्या ह्या टनलिंगमध्ये ह्यांनी काम केलेलं आहे. पण ही सगळी कामं जी आहेत ही आपण अभिमानाने केलेली आहेत. आणि ही सगळी कामं छाती ठोकपणे हे सगळे आपले उमेदवार जेव्हा घरोघरी जात आहेत तेव्हा सांगत आहेत की होय आम्ही करून दाखवलं. ही निवडणूक मुंबईच्या अस्मितेची जरी असली, ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची जरी असली, जसं मी सांगतो सातत्याने की होय आपण लढा देत आहोत, कोणाच्या विरुद्ध नाही आहोत आपण. पण निश्चितपणे जी भाजपची वृत्ती आहे, जी महाराष्ट्र विरोधी वृत्ती आहे, जी महाराष्ट्र द्वेष्टी वृत्ती आहे भाजपची. परवा जे अन्नमलई आले, मी अन्नमलाईनं सांगतो की अन्नमलाई, इथे आमच्याकडे खूप देशातल्या प्रत्येक राज्यातून येऊन इथे राहिलेले मुंबईकर आहेत. आम्ही त्यांना मुंबई म्हणून ओळखतो, मुंबईकर म्हणून ओळखतो. तुम्ही अन्नमलाईजी स्वतःचा जो मतदारसंघ ना तिथे पहा, तुम्ही तुमचं डिपॉझिट स्वतःचं गेलेलं आहे आणि तुम्ही आम्हाला इथे येऊन सांगता मुंबई काय आणि मुंबई कोण आहे. पण ह्या सगळ्या कॅरेक्टरांकडे लक्ष देण्याची गरज नाही आपल्याला. कोविडच्या काळात अख्ख्या देशाने पाहिलेलं आहे की आपण मुंबई कशी हाताळली, महाराष्ट्र कसं हाताळलं. आज ही वेळ आलेली आहे की प्रचार संपायला 2 दिवस आहेत. मी आज तुम्हाला विचारते, तुम्ही निर्णय केलाय का? मतदान किती तारखेला आहे? काय, मार्च, मे, फेब्रुवारी, जानेवारी? नक्की ना? आता ह्या 2 दिवसांमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा घरोघरी जायचं आणि तुमचा निर्णय ठरला असेल तर मी जो तुम्हाला प्रश्न विचारणार आहे त्याचं तुम्ही उत्तर मला नंतर द्यायचं. पण एक शेवटचा मुद्दा तुम्हाला महत्त्वाचा सांगायचा आहे. जे आपण सातत्याने बोलतोय की आपला टक्का, मराठी टक्का हा टिकला पाहिजे. आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या मुंबईमध्ये शासकीय कर्मचारी आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, मुंबई महानगर पालिकेचे कर्मचारी आहेत. त्यांना मी इकडचे जे आपले महापौर आणि उपमहापौर त्यांचं पण अभिनंदन करतो की त्याच कर्मचाऱ्यांना आपण आत्ता केंद्र सरकार 7वं वेतन आयोग वगैरे लावण्याचा विचार करतंय केंद्रातल्या. आपण मला वाटतं 9व्यापर्यंत पोहोचलो. पण तिथेच थांबणार नाही आपण. जे आपले महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, शासकीय कर्मचारी आहेत, जे वारंवार ज्या लोकांना म्हणजे पोलिसांना हे सरकार फसवतं की आता घरं देऊ, पोलिसांना देखील, फायर ब्रिगेडला देखील हा आमचा शब्द आहे की आपल्या BMCच्या एस्टेट प्रॉपर्टीवर परवडणारी घरं गिरणी कामगारांपासून या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आपण मुंबईत दिल्याशिवाय राहणार नाही. जसं BDDचं आपण काम केलं, BDDमध्ये पण आपण पाहिलं असेल. एक बरोबर आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2016ला नारळ फोडून निघून गेले होते. 16 ते 20 काही काम झालं नाही.
कॉन्ट्रॅक्टर पळून जाणार होते, मग आम्ही थोडं डिझाईन बदललं आणि 1 ऑगस्ट 2021ला जे काम सुरू झालं ते 2025 पर्यंत चावी वाटप हा पहिल्या टप्प्याचा झालेला आहे. भाव खायला हे तिघं गेले होते, पण प्रत्येकाने एकाच व्यक्तीचे आभार मानले, ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. ह्या मुंबईचा विश्वास आहे उद्धव साहेबांवर. सोबत राजसाहेबांची ताकद आलेली आहे, पवार साहेबांचे आशीर्वाद आहेत. जेव्हा ठाकरे आणि पवार ह्या महाराष्ट्रासाठी एकत्र येतात ना, हा बुलंद आवाज महाराष्ट्राचा तख्त दिल्लीच्या हलवू शकतो. ही आपल्यामध्ये ताकद आहे. आज मी तुम्हाला विचारणार आहे, जर तुमचा निर्णय झाला असेल